कल्याण येथील एका मराठी मुलानं लोकल ट्रेनमध्ये मराठीवरून झालेल्या वादावादीचा धसका घेत आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलीस स्थानकात केली आणि मराठीवरून सुरू असलेलं महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले। एकीकडे धर्मपंथ एक असून ठाकरे बंधूंना सुबुद्धी द्यावी यासाठी बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला प्रार्थना केली गेली आहे, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपचे नेते त्यांच्यासारखे सुसंस्कृत व्हावे यासाठी सुबुद्धी द्या अशी प्रार्थना अटल बिहारी वाजपेयी यांना केली। नेमकं काय घडलंय ते पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून। अर्णव खैरे प्रकरणी भाजपा मैदानात, ठाकरेंविरोधात सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन। अर्णव खैरे प्रकरणावरून राजकारण तापले। मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकजूट दाखवली। मुंबईत मराठीचा आग्रह देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून धरला जातोय। मात्र हिंदीतून बोलला म्हणून लोकलमध्ये मारहाण झालेल्या कल्याणमधील अर्णव खैरे या तरुणानं घरी येऊन आत्महत्या केली। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये भांडणं ही नेहमीचीच। याच भांडणात मराठी बोलत का नाही यावरून वादावादी झाली। त्यानंतर कल्याणहून मुंबईकडे कॉलेजला जाणारा विद्यार्थी अर्णव खैरे यानं धसका घेत आत्महत्या केली। मात्र या घटनेचे राजकीय दृष्ट्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। एकीकडे चित्रा वाघ त्या मुलाच्या घरी सांत्वनासाठी गेल्या, तर दुसरीकडे भाजपनं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर तोंडाला काळ्या फिती बांधून अर्णवला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आज संपला एक मुलगा तुमच्या वादामुळे, त्याच्यामुळे याला या प्रकरणाला दुसऱ्या प्रकरणाशी जोडू नका। एका आईने आपला पोटचा पोरगा घालवला, बापाने आपला पोरगा घालवलाय आणि त्याचा हा प्रक्षोभ आहे। त्याला आता इतर घटनांशी जोडून काहीतरी नवीन फॅब्रिकेशन तयार करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका। मराठी अमराठी वादातून तरुणानं आत्महत्या केल्यानं या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी सद्बुद्धी आंदोलन करण्यात आलं। यावेळी अमित साटम यांच्यासह कार्यकर्त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन हे आंदोलन केलं। तोंडाला काळी फीत बांधून आंदोलन करण्यात आलं असून यावेळी अमित साटम यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळावर मनसैनिक आणि शिवसैनिक गोंधळ घालणार की काय अशी परिस्थिती असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र भाजपच्या नेत्यांची त्यांच्याच पद्धतीने उत्तर देत कान उघडणी केली आहे। अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो त्यांच्या शाखेच्या बाहेरील स्क्रीनवर लावत भाजपचे नेते तुमच्यासारखे सुसंस्कृत होऊ दे, त्यांना सुबुद्धी द्या अशी प्रार्थना करत ज्या घटनेचा अजून तपास पूर्ण झाला नाही त्या घटनेवर अशी आंदोलनं करणं हा भाजपचा नीचपणा असल्याचं नमूद केलंय। दुर्दैवाने घडलेल्या मृत्यूबद्दल, अपघाताबद्दल, आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो। दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही। भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाहीये। संदीप देशपांडे यांच्या शाखेसमोर हे सगळे सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर संदीप देशपांडे यांच्या शाखेत दाखल झाल्या। त्यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांना भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी असे सांगत प्रार्थना केली आहे। आज अटल बिहारी वाजपेयींच्या दर्शनाने आम्ही हेच सांगू, जे कोणी हे बिघडलेले कारटे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या, कारण तुम्ही अतिशय उच्च असं भाजपाचं
एक नेतृत्व आणि तुम्ही ते भाजप तेवढा उंच नेऊन ठेवलाही. आता कुठे नेऊन ठेवला भाजप? मराठी आणि हिंदी भाषेवरील संघर्षाचा अत्यंत दुःखद परिणाम म्हणून अर्णव खैरेचा आत्महत्येचा प्रकार समोर आलाय. या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक मनस्थितीवर खोल परिणाम केलाय. सर्व राजकीय पक्षांना या संवेदनशील प्रसंगातून सकारात्मक मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेची सामाजिक जबाबदारी समजणं, राजकीय पक्षांनी जाणणंही तितकंच गरजेचं आहे. भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.